बुलढाण्यात नगरपालिकेचा बुलडोझर सुसाट, जांभरुण रोडवरील अतिक्रमणांचा विळखा सोडवला. रुग्णवाहिकांच्या अडथळ्याची दखल, रोड गाडीसह अनधिकृत टपऱ्यांवर धडक कारवाई. बुलढाणा शहरातील वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नगरपालिकेने अखेर अतिक्रमणधारकांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातील अत्यंत वर्दळीच्या आणि दवाखान्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या जांभरुण रोडवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक मोहीम राबवून रस्त्याला अडथळा ठरणारी अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यामध्ये विशेषतः रस्त्यावर लावण्यात आलेल्या रोड गाड्यांवर कडक कारवाई करण्यात आली. रुग्णवाहिकांचा मार्ग झाला मोकळा. जांभरुण रोड हा शहरातील मेडिकल हब म्हणून ओळखला जातो. या मार्गावर अनेक मोठी रुग्णालये असल्याने रुग्णवाहिकांची सतत ये-जा असते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांमुळे या रुग्णवाहिकांना वाहतूक कोंडीचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा गंभीर रुग्ण ताटकळत पडल्याचे प्रकारही घडले होते. ही बाब गांभीर्याने घेत मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाने या मार्गावरील अडथळे दूर करण्याला प्राधान्य दिले. कायदेशीर कलमांचा बडगा नगरपालिकेने ही कारवाई महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965च्या कलम 179 आणि 181 मधील तरतुदींनुसार केली आहे. सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणे किंवा अनधिकृतरित्या व्यवसाय थाटणे या नियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून जप्त केलेले साहित्य पालिकेच्या गोदामात जमा करण्यात आले आहे. अतिक्रमण प्रमुख सुभाष खरात यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या पथकात कर्मचारी शेख जाकीर, शेखलाल, शिवराम बेडवाल यांच्यासह पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पथकाने जांभरुण रोडवरील गाड्या, लोखंडी केबिन आणि रस्त्यापर्यंत आलेले विक्रेत्यांचे साहित्य हटवले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील मुख्य रस्ते मोकळे करणे हे पालिकेचे उद्दिष्ट आहे. जांभरुण रोडनंतर आता शहरातील इतर भागांतही ही मोहीम राबवण्यात येणार आहे. जर कोणी पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.